दोन टीमचा स्कॉट दाखवला जातो. एका बाजूला सौरभ अंकुश, राहुल वराडकर, दिलेश देवरुखकरला आपण पाहतो, प्रथमेश पवार, रमेश थापा, निखिल जाधव, प्रितेश जोशी, नागेश मंगेश वैतीला तुम्ही पाहता आहात. तरुण बिस्टा आहे, गिरीश कोथरेकर, उदय शेख. एका बाजूला सूर्या महसानिया, साहिल सावंत, श्री मोर्या तुम्ही पाहताय, समाधान आहेरकर, अशरफ खान, प्रणय कोळी, दिनेश तरे, आर्यन, सौरभ सिंग, आशिष आणि गाडगे यांना तुम्ही पाहत आहात. हॅलो, या ठिकाणी रशिदा खान मॅडम बांद्राच्या समाजसेविका आहेत, या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी आल्या आहेत. त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत असेल. भक्तिताई भोसले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं शतशः आभारी आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. काही विशेष सन्मान आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड, आणि अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला हा सारा मेळा. धन्य धन्य होऊन करतो स्वागताचा सोहळा. हा स्वागताच्या सोहळ्यानंतर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळूयात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला साहिल सावंत आणि अशरफ खान, या दोन्ही जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गिरीश कोथरेकर अपेक्षेनुसार पहिलं षटक हाताळण्यासाठी गिरीश कोथरेकर ज्याने पहिलं षटक हे निर्धाव हाताळलं होतं. टीम बॅटल, एका बाजूला वसीम आणि एका बाजूला तुम्ही गिरीश कोथरेकरला पाहत आहात स्क्रीनवरती. पहिला बॉल, व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. अमित कोरीने एक अविश्वसनीय झेल टिपला, फलंदाज बाद. एक आधार कार्ड मिला है, जिस ऑल डॉक्यूमेंट्स है, जिस किसी का भी इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट्स गुम हो चुके हो, आइए जल्द से जल्द राहुल हलवाई जिनके नाम के डॉक्यूमेंट है, आप जहाँ कहीं भी हो कृपया आइए और अपने इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट आप कलेक्ट करिए. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट इथे मिळाली आहे. पहा नेक्स्ट मॅच मी लक्ष वेधेन दोन्ही टीम. चला रिपोर्टिंग करा. पुण्याचे दोन्ही संघ, श्रीतेज 11 चरुळ पुणे, टीमचा कॅप्टन या यशवंत भाऊ पाचंगे, अर्थात सविधा ग्रुप पुणे, दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिला बॉल फेस करत असताना बॅकफुटला आला, ऑन दी टोज, ऑन साइडला खेळलाय. आल्या पहिल्या बॉलवरती धमाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. आपण आलोय आणि आपण आल्याची जाणीव प्रतिस्पर्ध्याला समाधान करून देत असताना पाहायला मिळतो आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतला. गिरीश कोथरेकर गेले अनेक वर्ष सातत्याने गिरीश कोथरेकरची ही अदा त्याच्यावरती प्रत्येक जण फिदा आहे. त्याची गोलंदाजी बदलली नाही, त्याची फिटनेस बदलली नाही, त्याच्या गोलंदाजीचा टप्पा बदलला नाही, आणि अनेक वेळेला गिरीश कोथरेकर त्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळाला, आणि हेअरस्टाईल ही त्याची अद्याप बदललेली नाही आहे. त्यावेळेस बॉल पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा निघतोय, आणि म्हणून की काय या गोलंदाजाला कॉइन बॉक्स गोलंदाज म्हणून नामकरण करण्यात आलं. याच्या पाठीमागे एक सर्वाधिक मोठा व्हाईट बॉल इथे गोलंदाजांनी जिथे DRSचा वापर करण्यात आला. व्हाईट बॉल आहे की नाही याची शहानिशा करण्यात येईल. बॅटिंग रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय. व्हाईट बॉल आहे की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येईल. पंचांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू इथे घोषित करण्यात आला होता. त्यानंतर DRSचा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर चांगले ग्राफिक, चांगले टी-शर्ट्स तुम्ही पाहत आहात. मी विशेष कौतुक फोर्स स्पोर्ट्सही करेन. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमने DRS इथे गमावलेला आपण पाहत आहोत. नासिजी शेख सरांना तुम्ही स्क्रीनमध्ये पाहत होता, ज्यांच्या माध्यमातून ही शहानिशा करण्यात आली. ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनमध्ये पाहता. हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा राहिला, पुन्हा एकदा फिंगर रोल केली आहे. गिरीश कोथरेकर अगदी बिकट परिस्थितीमध्ये तिखट मारा करणारा गोलंदाजांपैकी एक आहे.
त्याच्या गोलंदाजीची आयुध आपण पाहिली तर गोलंदाजीला पूरक अशी त्याच्यासाठी संपूर्ण आयुध त्याच्याकडे राहिली आहेत. चेंडू वळवणं, बाहेर काढणं, कधी आतमध्ये आणणं, त्याच्याकडे ही कला आहे आणि त्यामध्ये तो नेहमी निपुण राहिलेला पाहायला मिळाला आहे. हा चेंडू दिशाहीन, गोलंदाजाला पुनश्च दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त धाव येते जरूर, परंतु या षटकामध्ये पकड मजबूत केली आहे गिरीश कोतरेकरने. 5 बॉल 7 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत, 1 फलंदाज बाद. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा ठेवला, फुल अँड स्ट्रेट, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती षटकार आला होता. अपवाद वगळता धावफलकावरती धावा त्या 7, 1 फलंदाज बाद. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात, असा गेलो आणि असा आलो. गर्दी तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. प्रेक्षक वर्ग जे गर्दी आहेत ना, ते नेहमीच गर्दी करतात आणि या क्रीडांगणाच्या भोवती प्रत्येक क्रिकेटचा चाहता वर्ग इथे आवर्जून येतो. एक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण 3 लाखाचं पाहतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तिथे 2 लाखाचं आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रॉनिक बाईक दिली जाते. अर्थात भरपूर काही या स्पर्धेने दिले आणि हे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग इथे नेहमीच गर्दी करतो. जे दर्दी आहेत त्यांची गर्दी तुम्हाला वाढताना दिसेल. दुपारचं सत्र जसजसं पुढे जाईल गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. ज्या गोलंदाजाने डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहणारा आणि नेहमीच अचूक टप्प्यासाठी गोलंदाजीसाठी जाणला जाणारा राहुल वराडकर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. बॉलिंग ऑलराऊंडर त्याला मी म्हणणार नाही, तर एक बॅटिंग ऑलराऊंडर त्याला मी निश्चित म्हणेन, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेक वेळेला संघाच्या अडचणीच्या समयी त्याने बॅटिंग देखील चांगली केलेली आहे. तो राहुल वराडकर गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. अशरफ ऑन स्ट्राईक, स्टंटमॅन स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतो आहे. मुंबई कपमध्ये बेस्ट बॉलर देखील याच मैदानावरती घेतला राहुलने. पहिला बॉल खाली राहिला, पहा सरप्राइझिंग डिलिव्हरी होती फलंदाजासाठी. अपेक्षा केली होती की बॉल उशिरी घेईल, बॅकफुटला आले, ऑन दी टोज वेट ट्रान्सफर केला होता, परंतु बॉल खाली राहिला आहे. सरप्राइझिंग गोलंदाजी म्हणता येईल, कारण राहुलकडे असे चेंडू तो नेहमीच हातात असतो आणि फलंदाजाला भ्रमामध्ये टाकणं, संभ्रमामध्ये टाकणं ही त्याचा दाब्याचा हतकंडा राहिला आहे. ते गोलंदाजीसाठी तो पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 7 धावा धावफलकावरती, 7 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेला खोलातला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि होय, वेगाने 2 धावा इथून पळून पूर्ण करण्यात देखील आल्या. शशिकांत कदम वेगाने आले चेंडूवरती. अगदी बॉल उचलण्यासाठी अगदी आपण पाहिलं ना तर लोटांगण त्यांना घ्यावे लागले, परंतु काय वेगाने धावले दोन्ही फलंदाजी. त्याची चपळाईने हरण्याचा वेग दाखवला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि धावा इथून येत असताना आपण पाहत आहोत. एकंदरीत तिथे 2 धावा आल्यात आणि जिथे धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. 9 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा खेळाडू मागील मॅचचा हिरो या सामन्यामध्ये 0 राहिला. जिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये साहिल साबंत अगदी शून्याचा चष्मा घालूनच मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळाला होता. समाधान मैदानावरती आलाय, त्याला प्रमोट करण्यात आलाय. या भूमिकेला त्याला न्याय द्यावा लागेल. मोठे स्ट्रोक त्याला खेळावा लागतील, कारण 5 बॉलमध्ये 6 धावा केवळ त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पॅरलल फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रोक आपण पाहिला, ऍक्शन रिप्ले पहा. प्रीतेश जोशी चेंडूवरती आला, पण काही क्षण पाहिला ना तर मोये झाला त्याचा, कारण तो पुढे निघून गेला आणि त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडूने सीमारेषा ओलांडली. ऑन साईडला केलेला हा स्ट्रोक डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. निखिल जाधवला आपण पाहत आहोत. एक सिंगल इथूनही मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने तिथे धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण 16 पाहत आहोत. 16 ऑन दी बोर्ड.
सुरुवात अगदी लडखडती झाली होती, तिथून आपण पाहिलं तर सावरण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. अशोक मैदानाच्या आतमध्ये संघाची धुरा इथे खांद्यावरती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि अनेक समयी त्याने अशा रीतीचा एक क्रायसिस मॅन म्हणून तो खेळाडू आहे. अनेक वेळेला अशा परिस्थितीमधून संघाला त्याने सावरलंय. उसळणं आणि कोसळणं त्याच्या रक्तामध्येच आहे. यावेळेचा बॉल बॅकफुटला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तद्वर मात्र केवळ एकेरी धाव इथून अर्जित होत असताना पाहायला मिळते आहे. अवेलेबल होती केवळ एक सिंगल एकेरीच्या मदतीने धाव फलकावरती आहेत त्या 17ला 1. चांगल्या दर्जाचा नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क तुम्ही पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेने आपली मापदंड नेहमीच ओलांडले आहेत. काही ना काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न हा वर्षानुवर्ष करण्यात येत असताना पाहायला मिळालाय. देव फ्रेंडच्या माध्यमातून 41 व पर्व या स्पर्धेचा आपण पाहतो व्यवस्थापन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. राहुल अशरफसाठी बॅकफुटला आले. ऑन साईडला चेंडू हवाई यात्रेवरती पाठवून दिला. हवाई सफर करत असताना ताकदीचा वापर. आले ऑन दी टोज आणि काय स्ट्रोक केलाय. बॅकफुट फ्रंटफुट हा भेदभाव नसतो अशरफकडे. त्याने आपला आतून स्ट्रोक केला. प्रो लिंक आज आपण पाहत आहोत. अगदी 10 कॅमेरानिशी ही स्पर्धा कव्हर करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. कॅमेरामन हॅलो. या ठिकाणी धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी भरत पटेल साहेब बांद्रे विधानसभा समन्वयक उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल आपण गिरीश कोचरेकरला पाहत आहोत. 23 धावा धाव फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर खोला टाकला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. प्रितेश जोशीला आपण पाहत आहोत. चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा त्या 24ला 1. एक सिंगल डबलला घेत असताना आपण पाहिलं ना तर प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित जर काय करायचं तर स्कोरबोर्ड हलतं ठेवणं गरजेचं राहतं आणि त्याकडे कल राहिलाय. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत समाधानच्या बॅटमधून. 7 बॉल 8 वरती 2 नॉट आउट आहे. 5 बॉल 15 वरती अशरफ बॅटिंग करतोय. 24ला 1 बाद झालेली आपण सद्यस्थिती पाहतोय. पुढचा बॉल बॅकफुटला कमी गतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. संभ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळते आहे. अगदी हताश निराश ही मुद्रा आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. अशरफला स्क्रीनवरती पाहिलं जात आहे कारण त्याला मोठा स्ट्रोक खेळणं गरजेचंच होतं या बॉलवरती. बॉलने घेतलेलं वळण, घेतलेली फिरकी. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, वॉट अ स्ट्रोक, षटकार. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. या फलंदाजासमोर आता गोलंदाजी पडू लागली आहे फिकी. काय बॅटिंग केली आहे पहा. अशरफ थांबायला तयारच नाही आहे तो. 7 बॉल 21 धावा 300चा हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत. या फलंदाजाने जर का अशाच रीतीचा थाट दाखवला तर गोलंदाजांची वाट लावल्याशिवाय तो राहणारच नाही आहे. स्क्रीनवरती तुम्ही सेकंड फ्रेम मध्ये पाहत आहात. महिला मंडळ संपूर्ण महिला भगिनी आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. काही विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गिरीश कोचरेकर. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुनश्च होतोय. कोणती धाव इथे प्राप्त होणार नाही आहे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचं आपण लक्ष वेधूयात. नेक्स्ट मॅच श्रीतेज 11 चरोळी पुणे, त्याच वेळेला यशवंत भाऊ पाचंगे सविता ग्रुप पुणे. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला रिपोर्टिंग करा. बॅकफुटला ऑन साईडला आणखीन एक दे धक्का घे चक्का. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
फटकेबाजी हायलाइट्स जणू काय पाहतोय आपण. असाच भास येऊ लागलाय. होय, अशरफ खान शो मस्ट गो ऑन. लाला सेट ऑन फायर. आणखीन एक षटकार. हा स्ट्रोक शेवटच्या बॉलवरती आणखीन एक मोठा ब्लास्ट करत असताना पाहायला मिळाला. मोठी फटकेबाजी होत असताना पाहायला मिळाली. प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही थेट प्रक्षेपण पाहताय. कॅमेरामन तेजस कांबळे असतील, विशाल जाधव तुम्ही त्यांना पाहत आहात, रोहित आहेत, अनिकेत जावकर असतील, अश्विन गोपाळे असतील, त्याच वेळेला संजय अहिरे असतील, दिगेश वायरलेस कॅमेरामनच्या कामकाज पाहत आहेत, विशाल असतील, विशाल गुप्ता, दीपेश इन्स्टा रील यांच्या माध्यमातून पाहिलं जात आहे. PCR रूमचं आपण पाहिलं तर सागर गोपाळ विजन मिक्सर म्हणून कॅमेरा कामकाज पाहत आहेत. ओंकार सावंत रिप्ले दाखवत आहेत. संदेश लाते यांना तुम्ही पाहताय रिप्ले त्यांच्या माध्यमातून. शुभम शिंदे ग्राफिक्स अँड स्ट्रीमिंग ते पाहत आहेत. सचिन कांसे यांना तुम्ही लाईव्ह एडिट्स पाहत आहात. त्याच वेळेला स्पोर्ट्स फोटोग्राफी सुमित परमार यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. ग्राफिक्स टीम त्याच वेळेला मोनार कंपनी. स्पेशल टाइम टू वीरेन सर अँड टीम यांचं विशेष करून आम्ही आभारी राहू. काय कामकाज पाहणं, एकंदरीत 15 ते 16 जणांची ही टीम कामकाज करत असताना पाहायला मिळते आहे. मी कौतुक करेन विपुलजी पांडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. काही वेळापूर्वी मी म्हणालो होतो की प्रो लिंक्स आज एवढी मोठी टीमने कामकाज करते आहे. त्यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे नेहमीच पाहिलं जातं, गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 2 धाबा इथून पूर्ण करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्या दुहेरीच्या मदतीने. अमय लाडला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. मुंबापुरीच्या पावसाळी क्रिकेटमध्ये गतवर्षी हा खेळाडू मुंबापुरीचं क्रिकेट गाजवत असताना पाहायला मिळाला आणि एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. हातभर उसळी घेणारे आणि बाहेरच्या दिशेने निघणारे चेंडू त्याचे नेहमीच प्रतिस्पर्ध्यावरती संभ्रमामध्ये टाकणारी आणि अनेक प्रश्नांचे काहूर माजवणारी गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. अमय यावेळेला खोला टाकला होता, पंचाकडे लाऊड अपील करण्यात येते. इथे फलंदाज बाद लेग बी 4 प्लम स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक 2 समाधान बाद. आणखी एक धक्का दिलाय. समाधान देखील बाद होत असताना आपण पाहत आहोत. प्लम अगदी यस्टनच्या मधोमध तो सापडला, फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलं. एक बॉल पाठीमागे ठेवला, दुसरा बॉल पुढ्यात टाकला आणि त्यावरती विकेट मिळवली आहे. अशरफ 10 बॉल 33 वरती बॅटिंग करतोय. 44ला दुसरा फलंदाज बाद झालाय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. नवीन बॅटर सौरभ सिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. भक्कम अशी देहवृष्टी त्याची आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. जणू काय त्याची देहबोली पाहता असे एकंदरीत भास होतो ना की तो त्याच्या बॅटने नव्हे तर बॅटच्या दांड्यानेही धाबा गोळा करू शकतो. हा बॉल जो दिशाहीन राहिला अमय लाड याला इथे दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. अरुणजी अंबवकर सर यांना पुढे तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहात. एक्स्ट्रा रन अतिरिक्तच्या मदतीने 45 धावा दाबलकावरती आहेत. या षटकामध्ये 3 धावा आल्या. 2 बॉलचा खेळ इथे संपला. हा बॉल खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा भेद पुनश्च घेत असताना पाहायला मिळतो आहे. अगदी पाण्यामधून काढलेल्या माशाप्रमाणे तडफळणारी अवस्था ही नॉन स्ट्राईक एंडवरती उभा असणाऱ्या अशरफ खानची झालेली आपण पाहत आहोत. कारण लालाची बाट बोलतीये. यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. क्षेत्ररक्षक त्याच्याकडून चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. षटकार.
फलकावरती धावा त्या 52. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपला. 52ला 2. बॅटिंग करत असताना शिपा स्ट्रायकर मला हॅलो देण्यासाठी उत्तर मध्य मुंबईच्या माजी खासदार पूनमताई महाजन यांचे विश्वासू तसेच माजी वॉर्ड अध्यक्ष माननीय श्री कन्हैयाजी पटेल यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तसेच वांद्रे मंडळ अध्यक्ष विजय मिश्रा तसेच वॉर्ड अध्यक्ष विनायक देटे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि त्या महायुतीच्या माध्यमातूनच जनतेची कामं केली जात आहेत आणि या बँड्रामध्ये भगवा झंझावात जो दिसतोय तो धर्मवीर चषकात या विभागाचे डॅशिंग विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर तरुण बिस्टाला आपण पाहतो आहोत गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना तरुण बिस्टा गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. शेवटचा अंतिम निर्णायक षटक 10 बॉल 33 वरती झंझावाती खेळ करणारा अशरफ खान लाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. बेदरकार फटक्यांसाठी जाणला जातो. घणाघाती बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. त्याला आपण पाहतोय हा बॉल पडल्यानंतर वळण घेतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. बाईकच्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते आहे. गिरगावचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एस्टॅनच्या पाठीमागे आणि एस्टॅनच्या समोर आपण पाहत आहोत. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कमध्ये तरुण बिस्टा. एस्टॅनच्या पाठीमागे निखिल जाधवला आपण पाहतो. कांदिवलीचा सुपर डुपर स्टार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना एक विख्यात ख्यातनाम असा खेळाडू ऋतिक रोशनसाठी स्टंटमॅनची भूमिका बॉलिवूडमध्ये करणारा टेनिस क्रिकेटचा आणखीन एक सुपर डुपर स्टार तुम्ही बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. अनेक वेळेला त्याने त्या दर्जाची कामगिरी देखील केलेली पाहायला मिळाली आहे. स्टंटमॅनची भूमिका स्टंटमॅन सारखीच राहिली. सुप्रीमो मध्ये घेतलेला तो सीमारेषेवरचा झेल जणू काही अनेक अविश्वसनीय असे क्षण त्याच्या बॅटिंगचे पाहावे आणि आठवावे आणि आठवतच राहावे अशी बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाले. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉससाठी. श्रीतेज 11 चरोळी पुणे आणि त्याच वेळेला यशवंत भाऊ पाचंगे सविता ग्रुप पुणे. धावफलकावरती धावा आहेत त्या 53ला 2. चला थोडीशी घाई व्हायला हवी याच्याकडे लक्ष आपण वेधूयात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ना जिथे चेंडूची ही शहानिशा करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. शंतनू सरांना आपण त्या ठिकाणी पाहतोय. यावेळेस हा बॉल खुलामध्ये ऑन दी टोज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक टो क्रशर इथे पाहायला मिळाला होता. खुला टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अगदी प्रत्येक पळ वाट सोडण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजांनी कारण 11 बॉल 33 वरती नॉट आउट अशरफ बॅटिंग करतोय. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पडल्यानंतर वळण घेतला. हा बॉल नाही सिंगल तर जरूर आली आहे. अशरफ नॉन स्ट्राईकिंगवरती येत असताना पाहायला मिळतोय. धावा थांबवण्याचा जिथे प्रयत्न करण्यात आलाय. याआधीच्या मॅचमध्ये 60 धावसंख्येचा ज्या संघाने लिलैया पाठलाग केला होता तो संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. शिपा स्ट्रायकर मलाड विक्रोली या संघाच्या अगेन्स्ट. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक रन्स घेण्याचा प्रयत्न होतोय आणि जिथे विकेट सॅक्रिफाईस करेल सौरभ सिंग रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल इथे बाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच टॉससाठी इन्व्हाइट आम्ही करतो आहोत. श्रीतेज 11 पुणे टीमचा कॅप्टन आणि यशवंत भाऊ पाचंगे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. प्रणय कोळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलंय गोलंदाज तरुण बिस्टाने, कारण प्रत्येक बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. जाणीवपूर्वक बॉल वळवण्याच्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी होत असताना पाहायला मिळतो आहे. लेग ब्रेक चांगले केलेत राईट हँडर बॅटरचे ऑफ ब्रेक. यावेळेला ऑन साईडला केला, जितका उंच तितकाच लांब. धावा मिळतील ते या बॉलवरती 6. हा येतो उत्तुंग षटकार. ग्राउंड पंचाने सांगितलं की हा षटकारापर्यंत चेक करण्यात येईल. तिसऱ्या पंचाने रेफर देखील त्यांनी केलंय. क्षितिज 11 टीमचा कॅप्टन मी लक्ष वेधन. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. क्षितिज 11 पुणे. ऍक्शन रिप्ले पाहिल्यानंतर शहानिशा झाली आहे. केवळ एकच धाव या फटक्यावरती मिळेल. केवळ एक सिंगल या स्ट्रोक वरती मिळेल. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला जातो ट्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तुम्ही हा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहत आहात. होय, जी सीमारेषा लगावण्यात आली आहे त्या सीमारेषेच्या पाठीमागून हा चेंडू दाखल झाला आणि अर्थात भूषांकित क्षेत्रामध्ये क्षितिज 11 पुणे टीमचा कॅप्टन मी लक्ष वेधन. चला या लोरीत टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करतो आहोत प्रथमतः. सर्वप्रथम आपण टॉस घेत आहोत आणि टॉससाठी विनंती असेल या ठिकाणी सन्माननीय कन्हैयाजी पटेल साहेब माजी वॉर्ड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी आमंत्रित करेल वांद्रे मंडळ अध्यक्ष विजय मिश्रा साहेब आणि त्याचबरोबर वॉर्ड अध्यक्ष विनायक देटे साहेब भारतीय जनता पार्टीचे. या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल कुणालबाईंच्या समवेत या ठिकाणी. चला पुण्याच्या दोन्ही टीम पहिल्या टॉसला या. अनुराग आणि महेश दोघांनी टॉससाठी या पहिल्यांदा, नंतर लीज द्या, हरकत नाही. पहिल्या टॉसला या. कुणालबाई सरमळकर यांचे या ठिकाणी महेश नानगुडे. पुण्याचे दोन टीम एकमेकांच्या विरोधात आहेत. संविधान ग्रुप आणि त्याचबरोबर जर पाहिलं संविधान ग्रुपच्या यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन डोक सांगवी शिरूर पुणे आणि टॉसचे कॅप्टन पहिल्यांदा कॅप्टन महेश नानगुडे. पुण्याचा उभरता सितारा, पुण्याचा द सिक्सर किंग अनुराग मोहिते. क्षितिज 11 चरोली पुणेसाठी आज महेश नानगुडे. चांदीची नाणी आहेत आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला सुद्धा ती नाणी दिली जात आहेत सुरुवातीलाच. हेड आणि टेल दिलेले ते तुम्हाला सांगणार. हेड्स. तर टॉस जिंकला गेलेला आहे संविधान ग्रुप. टॉस जिंकून निर्णय काय असेल यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन? बॉलिंग करू आम्ही. या हंगामात रबर बॉलचं क्रिकेट खेळलेला आहात आणि किती उत्कंठ ही स्पर्धा खेळण्याची पुणेकरांना? नक्की मुंबईला येऊन आम्हाला खरं हो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असेल. महेश नानगुडे ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे, पावसाळ्यातली पहिलीच पुण्याला स्पर्धा झाली, मोटरसायकल तुम्ही जिंकलीत, आज काय म्हणाल? सर मागच्या वेळेस पण मी टुर्नामेंट खेळलो होतो. खरंच खूप छान नियोजन आहे सर. आणि दोन्ही पुणेकर टीमना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कुणालबाई सरमळकर यांच्या माध्यमातून पहा टॉस पासून कॅप्टनची चांदी, चांदीची दोन्ही नाणी दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी दिली जात आहेत. पुण्याच्या दोन्ही टीम आहेत महेश नानगुडे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अनुराग मोहिते. मानाची प्रतिष्ठेची धर्मवीर चषक स्पर्धा. धन्यवाद आम्ही सर्व मान्यवरांचे या ठिकाणी करू. आपण आवर्जून कुणालबाईंच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थाने अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची, ज्या पावसाळी स्पर्धेची चर्चा आहे
आपल्या सगळ्यांचे लाडके विभाग प्रमुख, सगळ्यांचे लाडके कामगार नेते कुणालभाई सरमळकर यांचं हे आयोजन 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार, इलेक्ट्रिक स्कूटर आणि खूप सारी पारितोषिकं आणि आयोजनातील भव्य दिव्यता आणि कोणताही प्रोग्राम घेतला तर तो सक्सेस करायचा, त्याला एका वेगळ्या स्टँडर्डवर घेऊन जायचं, शिस्तबद्ध करायचा, हे काम मात्र कुणाल सरमळकर साहेबांनी नेहमी केलं आहे. आणखी एक दर्जेदार कार्यक्रम, आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा देखील पार पडला जातोय आणि जाऊया त्या दिशेने देखील सागर भाऊ. या ठिकाणी देव फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच या विभागाचे डॅशिंग विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडतोय. त्यात अस्मिता कौठणकर 10वीला ज्यांना ग्रेड ए मिळाली आहे, अस्मिता कौठणकर यांचा सन्मान केला जातोय भक्तिताई भोसले यांच्या हस्ते आणि कुणालभाई सरमळकर प्रत्येकाच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवली जाते. देव फाउंडेशन आणि या विभागाचे विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून पुढील सन्मान चैत्य देदिया 10वीला 90% मिळालेत. कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. टार्गेट आहे. चैतन्य देदिया 10वीला 90% मिळालेत. या पुढील सन्मान दिया जैन 12वीला 93% मिळालेत. सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक झालं ना का तो कोणतरी सन्मान बाकी होता ना कोणाचा? अरे गेला जाऊ दे. चला जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा आलेल्या तमाम मान्यवरांचं आणि तमाम क्रिकेटप्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं धर्मवीर चषक 2025 अंतिम दिवसामध्ये सहर्ष स्वागत आहे. सध्याच्या घडीला मात्र 57 धावा पहिल्या डावातून जमवल्या गेल्या. 58 धावांचं टार्गेट आता मात्र सेट केलं गेलंय. विक्रोळी आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर चालू असलेला सामना सध्या आपण पाहतोय तो शिफा स्ट्रायकर्स मालाड या दोन संघांमध्ये. मॅच नंबर 3 उपांत्य पूर्व फेरीचा सामना आपण पाहत आहात. आजच्या दिवसातला शिफा स्ट्रायकर मालाड संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 5 ओव्हरच्या दरम्यान मात्र 3 विकेट्स गमावल्या आणि 57 धावा जमवल्या. 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानावरती पाठवण्याची विनंती असेल ती विक्रोळी संघाला. साहिल सावंतने जबरदस्त सुरुवात करायचा प्रयत्न केला परंतु शून्याचा चष्मा घालून या मॅच मध्ये साहिलला माघारी परतावं लागलं. गोलंदाजी करत होते गिरीश कोचरेकर. झेल पकड हेरकरला पण पाहिलं. LBW झाले. 10 धावा वैयक्तिक त्यांनी बनवल्या. सौरव सिंग निखिल जाधवच्या फेकीवर रनआउट झाले. 7 धावा त्यांनी बनवल्या. प्रणय कोळी मात्र शून्यावर नाबाद राहिला. अशा पद्धतीने मात्र 3 गाड्यांच्या मोबदल्यात 57 धावा जमवल्या गेल्यात आणि आता 58 धावांचा पाठलाग करायला सुरुवात होते. गिरीश कोचरेकर 2 षटकं हाताळली. 26 धावा खर्च केल्या. 13च्या इकॉनॉमीनं मात्र 1 विकेट त्यांच्या नावावरती. राहुल वराडकर या नावाची चर्चा राहिली मागील काही स्पर्धांपासून कारण राहुल वराडकर याने मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये दरम्यान आपण जर पाहिलात तर चर्चा करायची झाली तर मॅजिकल ओव्हर किंबहुना पॉवर प्लेच्या ओव्हर त्याने हाताळल्या आणि इकॉनॉमिकल गोलंदाजीचा त्याचा प्रयत्न राहिला. निखिल जाधव सोबत मात्र मैदानावरती सलामीच्या जोडीतून मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मॅन फ्रॉम माहुलगाव मंगेश वैती.
30 चेंडू आणि 58चा पाठलाग 11.60च्या रिक्वायर्ड रन रेटनं आस्किंग रन रेटनं सरासरीनं मात्र धावा जमवायचे आहेत विक्रोळी सध्याच्या घडीला मात्र आपण जर पाहिलं तर मागील काही स्पर्धांपासून विक्रोळी हा संघ पुन्हा एकदा चर्चित राहिलेला पाहायला मिळाला. कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकामध्ये उपविजेता म्हणून या संघाचा सन्मान करण्यात आला आणि तब्बल 77,777 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार मात्र त्यावेळेला या संघानं पटकावला. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून निखिल जाधव या नावाची चर्चा राहिली. त्याचबरोबर नरेपरच्या मैदानावरती सुद्धा निखिल जाधव या नावाची चर्चा राहिली. तोच निखिल जाधव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गिरगावचा वंडर बॉय म्हणून या खेळाडूचं नाव चर्चेत राहिलंय. आणि दुसऱ्या बाजूला अखंड महाराष्ट्र आणि अखंड भारतभरात ज्या फलंदाजाची ख्याती त्या फलंदाजाचं नाव मंगेश वैदी तो मैदानावरती दाखल झालाय. ओपनिंग पेअर मध्ये आरंभी आणि प्रारंभी फलंदाजांची जोडी तर गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीच पहिलं षटक घेऊन मात्र अमेय सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचचा पहिला बॉल सुरुवातीकडे मात्र बचावात्मक अंदाजाने खेळण्यापासून होतीये. मंगेश वैथीने मात्र थोडंसं मागे सरकून खेळायचा प्रयत्न केला. बॉलला रीड करायचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी जास्त उसळी चेंडूला प्राप्त झाली. अगदी बॅटच्या हँडल जवळ बॉल लागला आणि थोड्या काळासाठी मात्र हवेत उसळला आणि त्यानंतर मात्र पहिली धाव इथे अर्जित केली गेली. स्ट्राईक रोटेट होतीये आणि स्ट्राईक वरती येतोय मात्र गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव. बहुचर्चित स्पर्धा धर्मवीर चषक 2025चा अंतिम दिवस आपण पाहत आहात. अकू टप्प्याचा बॉल होता. यावेळेला मात्र थोडीशी जास्त उसळी बॉलला मिळाली आहे आणि अवांतर उसळीमुळे मात्र पंचांनी गोलंदाजाला वॉर्निंग सुद्धा दिली आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा मात्र कळवला गेलाय. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत ते विक्रोळी टीमला. संघाच्या खात्यामध्ये मात्र एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला फुल करायचा प्रयत्न बॅटची टॉप एज घेतली आहे. यष्टीरक्षक बॉल खाली आणि हो जबरदस्त कॅच. कोणतीही मिस्टेक तिकडे केलेली नाहीये. निखिल जाधव पुन्हा एकदा शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला पहिला धक्का विक्रोळी टीमला. होता तो निखिल जाधव मागील 2 मॅच मध्ये शून्यावरती बाद झालाय. क्रिकेटचा खेळ वेळ आणि खेळ कसा बदलेल याचा नेम नाही. नक्कीच मागील 2 स्पर्धा ज्या आपण पाहिल्या मालिकावीराचा मान या खेळाडून पटकावला. परंतु मला वाटतं त्या 2 स्पर्धांनंतर त्याने केलेल्या परफॉर्मन्सला आणि त्याच्या बॅटिंगला कुठेतरी नजर लागली असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. शशी कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मुंबई रणजीपटू आपल्याला मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स शशी कदम यांचा. आता मात्र या मॅच दरम्यान 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन बॅटरच्या भूमिकेत शशिकांत कदम मैदानावरती. अमेयचा दुसरा बॉल. यावेळेला समोर खेळायचा प्रयत्न बॉलच्या आतल्या इशेला बॉल लागतोय आणि मात्र निघून जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शशिकांत कदम ज्यांच्या नावात आहे दम पहिला चौकार त्यांच्या बॅटमधून येताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कदमने पहिला चौकार ठोकलाय. वैयक्तिक आणि सांघिक धावांच्याही आकड्यामध्ये भर पाडली आहे. या वेळेला ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय बॉल.
निघून जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. 58 धावांचा पाठलाग. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय आणि 1 विकेट गमावत असताना 6 धावा विक्रोळी संघाच्या नावावरती. 1 त्यानंतर वाईड, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार आणि आता मात्र डॉट बॉल. अशा एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण या पहिल्या षटकातून पूर्ण झालेला पाहतोय. पहिलं षटक हाताळत असताना अमेय 6 धावा खर्च केले आहेत, 1 विकेट पटकावली आहे. या वेळेला शॉट अंपुल. वॉट अ शॉट. पुन्हा एकदा शशिकांत कदमच्या बॅटमधून एक देखना दिमागदार सुबक असा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अप्रतिम षटकार येतोय शशिकांत कदमच्या बॅटमधून. 2 मोठे फटके, 1 चौकार, 1 षटकार आलाय, 1 डॉट बॉल. 3 चेंडू 10 धावांवर शशिकांत कदम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 5 चेंडू आणि 12 धावा. या वेळेला मात्र वेग वाढवला, दिशा भरकटला अमेय. या वेळेला अतिरिक्त धावेची घोषणा, प्लस 1 धाव, अधिक 1 धाव तिकडे मात्र रमाकांत पवार सरांच्या माध्यमातून कळवली जाते. वाईड +1 अशा 2 धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. धावफलक पुढे सरकतंय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 1 गडी बाद. 14 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. 5 षटकांमध्ये 58चा करायचा आहे पाठलाग. एक चांगला सुरुवातीचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिला. निखिल जाधव मात्र स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतलाय. या वेळेला चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. बीट झाले शशिकांत कदम. डॉट बॉलने मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 1 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 1 गडी बाद. 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील स्कोरबोर्ड वरती. एक दैदिप्यमान देखणं दिमागदार असं आयोजन आपण पाहताय. शिवसेना विभाग क्रमांक 7 चे सन्माननीय कार्यसम्राट विभाग प्रमुख आणि डॅशिंग कामगार नेते सन्माननीय श्री कुणाल रवींद्र सरमळकर अर्थात बंटीभाई सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा धर्मवीर चषक 2025चा अंतिम दिवस आपण बघत आहात. मॅच नंबर 3 उपांत्यपूर्व फेरी क्रमांक 3 आपण बघतोय. विक्रोळी आणि शिफा स्ट्रायकर्स मलाड या 2 संघांमध्ये भव्य आयोजन. 3 लाख रुपयांचा पुरस्कार आणि मानाचा धर्मवीर चषक 2025. त्याचबरोबर उपविजेत्या संघाला 2 लाखाचा रोख रकमेचा पुरस्कार आणि मानाचा धर्मवीर चषक 2025. असेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, इलेक्ट्रिक मोटरसायकल, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, प्रत्येक कर्णधाराला टॉस झाल्यानंतर चांदीचा कॉइन आणि प्रत्येक सामन्यानंतर 3 सामनावीराचे पुरस्कार असा मात्र हा या वेळेला बॉटम हँडचा वापर आणि मंगेश वैतीच्या बॅटमधून आलेला फटका किती धावा देऊन जाईल पाहूया. 1च धाव तिकडे मात्र मिळतीये, परंतु धावफलकाला कुठेतरी हलत ठेवायचा प्रयत्न मंगेशच्या माध्यमातून केला जातोय. शशिकांतला बघता बघता मंगेशच्याही अंगात संचारलेलं दिसून येत आहे. एक चांगली शरीर यष्टी, चांगली फिटनेस आणि त्या फिटनेसचा आज आपल्या फलंदाजीतून केला जाणारा वापर. मॅन फ्रॉम माहुलगाव, ज्या खेळाडूची मात्र संपूर्ण भारतभरात ख्याती, त्या फलंदाजाचं नाव मंगेश वैती. आशिष कनोजिया या वेळेला मात्र लेग बिफोर विकेट साठी अपील करतायत, परंतु ती अपील मात्र कुठेतरी पंचांनी फेटाळून लावलेली आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईच्या स्वरूपातली मात्र 1 धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. पावसाळी भव्य दिव्य स्पर्धेचं हे आयोजन आपण बघत आहात. श्री साई स्पोर्ट्स शैलेशजी पाटील आणि परागजी पाटील यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य. मयूर स्पोर्ट्स राजू भालेकर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं योगदान. इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे आणि नॉट आउट आहे असं आमचे तिसरे पंच नासिर शेख यांनी आम्हाला लगेचच कळवलंय. अगदी वेगवेगळ्या अँगलने 10 कॅमेऱ्यासोबत डाऊन दी लेग साइड पिचिंग होणारा हा बॉल तुम्हाला ॲक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळू शकेल. आमची संपूर्ण प्रोलिंग स्पोर्ट्सची कॅमेरामॅन टीम असेल, आमची टेक्निकल टीम असेल, आमचे अपडेटर्स असतील, हे सर्व मात्र खूप चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्यपूर्ण जवळपास 16 ते 20 लोकांच्या टीम सोबत मात्र विपुल पंडुलकर आणि त्यांचे सर्व कॅमेरामन आणि पीसीआर रूम मधले आज त्यांचे कामगार काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी फोर स्पोर्ट्स अर्थात रोहनजी गुप्ते, स्पोर्ट्स प्लेक आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय.
माघारी परतावं लागेल ते मात्र शशिकांत कदमला. आशिष कनोजियाला मिळते सफलता. दुसरा धक्का विक्रोळी टीमला. दुसरा विकेट मात्र गमावला विक्रोळी संघाने. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 16 वर 2 अशी मात्र स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 58चा करायचा आहे पाठलाग. पहिल्या 1.5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या धावा 16. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर अजूनही 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मॅन फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवडी प्रथमेश यशवंत पवार नाना. फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक साहिल सावंत या ठिकाणी मात्र जबरदस्त फिल्डिंग करत असताना एकेरी धावीचा प्रयत्न. दुसऱ्याही धावेला मात्र सामोरं गेलेत आणि 2 धावा बघता बघता तिकडे पूर्ण केल्या गेल्या या फटक्यासोबत. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांची गरज मात्र शिल्लक राहिलेली होती. 21 मध्ये 42 बनवायच्या होत्या. सध्या मात्र 20 मध्ये 40 करायचे आहेत. प्रथमेश यशवंत पवार ISPL टायगर्स ऑफ कोलकाता पहिल्या पर्वाचा विजेता संघ आणि त्याचा यशस्वी कर्णधार. या वेळेला खोलात टाकलेला बॉल बॅटची इनर एज घेतोय अशरफ खान. तिथे मात्र वेगानं धावतोय बॉलला अडवतोय. तोपर्यंत एक धाव वर्जित केली गेली. जबरदस्त रनिंग आणि त्याचबरोबर खूप चांगलं ताळमेळ कारण बरेच वर्ष एकत्र खेळले आहेत मंगेश आणि प्रथमेश. सातत्यपूर्ण चर्चा राहिली ती प्रथमेश या नावाची. मगाशी प्रथमेश बेलछेडाला आपण पाहिलं. आता प्रथमेश पवारला आपण बघतोय. आशिष कणोजिया वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळत असताना शेवटचा बॉल शिल्लक असेल. 4 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आशिषच्या नावावर. 19 वर 2 विक्रोळियन्स. सोडून दिला हा बॉल. मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. वाईड +1 अगदीच डाऊन द लेग साइड भरकटलेला बॉल पाहायला मिळेल आणि त्यावर मात्र अतिरिक्त धावेची घोषणा पंचांच्या माध्यमातून आणि अधिक 1 धाव तिथे मात्र मंगेश वैती मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक टेक्निकली स्ट्रॉंग बॅटर म्हणून पाहिलं गेलंय मंगेश वैतीला. लांबच लांबवरचे षटकार मारण्याची क्षमतापूर्ण बॅटिंग आपण नेहमीच पाहिली आहे ती मंगेश वैतीच्या माध्यमातून. कित्येक वर्ष आपण दिलेली पाहतोय क्रिकेटसाठी आणि या वेळेला बिग हिट मंगेश वैतीच्या बॅटमधून मात्र आणखीन एक ताकदवर स्ट्रोक पाहायला मिळेल. अगदी बॅटच्या बॉटम हिश्श्याला बॉल लागला जरी असला तरी मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे हे साध्य करणारा सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश वैतीच्या बॅटमधून. मंगेश वैती सिक्सर ठोकलाय. टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा मिळत आहेत. षटकारानं मात्र ओव्हर नंबर 2 ची होते सांगता. 13.5च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 2 गडी बाद. धावफलकावरती धावा झाल्यात 27. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये मात्र जिंकण्यासाठी 58चा पाठलाग करायचा असताना स्कोरबोर्ड वरती झालेत 27 आणि आता जिंकण्यासाठी मात्र अजून जवळपास नाही म्हटलं तरी 31 धावांचा पाठलाग करणं बाकी असेल. आमची ही क्रिकेट प्रेमी जनता आपण पाहताय मेगा स्क्रीन वरती. अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हे रबर बॉल क्रिकेटचे चाहते आज वांद्रे पूर्वच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती एकवटलेले पाहायला मिळत आहेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष सोनेरी स्वागत. शिवसेना विभाग क्रमांक 7 चे कार्यसम्राट विभाग प्रमुख आणि डॅशिंग कामगार नेते सन्माननीय श्री कुणाल रवींद्र सरमळकर अर्थात बंटीभाई सरमळकर यांच्या वतीने सहर्ष सोनेरी स्वागत.
यावेळेला हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा शॉर्ट अंपुल प्रथमेश यशवंत पवारच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. क्रिकेटचे चाहते प्रथमेशचे फॅन मैदानावरती सेल्फी घेण्यासाठी मैदानावर दाखल झालेत. चल बेटा सेल्फी ले ले रे. सेल्फी टाइम आपण पाहिला या षटकारानंतर प्रथमेश यशवंत पवारच्या सोबत, मात्र तिकडे त्यांच्या चाहत्यांनी घेतलाय सेल्फी. अगदी लहानापासून थोरापर्यंत आपण पाहताय मैदानावरती क्रिकेटचे चाहते आज गर्दी करतायत. मुंबईकर जनता ही क्रिकेटची तितकीच दर्दी आहे आणि म्हणूनच की काय मैदानावरती आज इतकी गर्दी आहे. पहिला षटकार प्रथमेशच्या बॅटमधून 3 चेंडूत 9 धावांवरती बॅटिंग करत असताना 33 2 गड्यांच्या मोबदल्यात विक्रोळी. चांगल्या स्थितीमध्ये मात्र आता हे धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला पाठलाग. पुन्हा हाफ ट्रॅकर, थोडीशी गती कमी केली गेली होती यावेळेला. अगोदरच मात्र बॅट भिरकावून बसले. थोडासा मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूतला वेग काढून घेतल्यासारखा कळून आला. अमेयला मात्र हाताळताना आपण बघतोय. आणखीन एक डॉट बॉल. 16 चेंडू आणि 25 धावांचा अजूनही पाठलाग होणं बाकी आहे. या मैदानावरती 50 ते 60 किंवा मग 50 ते 70 धावांच्या मधला आकडा एक ॲव्हरेज स्कोर मानला गेलाय. ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचं रेनीबॉल चॅम्पियनशिपचं आयोजन, त्यातूनही आपण जर पाहिलं तर अशाच धावसंख्येचा आकडा बऱ्याचदा स्कोरबोर्डवरती लावला गेलेला आपण पाहिला होता. आणि इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. एकेरी धाव येते. आणि यानंतर प्रेक्षकांना आणि आमच्या चाहत्यांना सर्वांना एक विनंती आहे की कोणीही सेल्फी घेण्यासाठी किंवा मग अजून काही कारणासाठी मैदानामध्ये आपण जाण्यासाठी कोणालाही रोख रकमेचं पारितोषिक द्यायचं असेल तर ते पारितोषिक तुम्ही आमच्या मेगा स्क्रीन जवळ किंवा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून पोच करा. आम्ही त्यांच्यापर्यंत ते पोचवू. हा प्रयत्न असेल स्पर्धा आपली वेळेत पूर्ण होण्यासाठी. कारण आज 8 सामने आपल्याला आणि मधल्यामध्ये आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुद्धा पार पाडतोय. यावेळेला सरळ बॅटनं सजवलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने ड्राईव्ह केला गेलाय. अलॉंग विथ द कार्पेट लॉंग ऑनचा फिल्डर तिकडे आलाय. तोपर्यंत मात्र एक धाव अंकित केली जाते स्कोरबोर्डवरती. एकेरी धावेची भर पडते स्कोरबोर्डवर. 2.4 चेंडू नंतर 35 2 गड्यांच्या मोबदल्यात विक्रोळी. अगदी चांगल्या स्थितीमध्ये अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना विक्रोळी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर 2 पुण्याचे संघ सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर मुंबईचं हे रबर बॉल क्रिकेट आता मात्र अगदी आपल्या दिशा उंचावू लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये सुद्धा आता रबर बॉल क्रिकेट खूप चांगल्या प्रमाणात खेळलं जाऊ लागलंय. पश्चिम महाराष्ट्रात रबर बॉल क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जाऊ लागलंय. आणि सध्याच्या घडीला पुण्याचे 2 संघ या नंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला असणार आहे तो मात्र श्रीतेज 11 चरोळी पुणे आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर यशवंत भाऊ पाचंगे संविधान ग्रुप पुणे. या 2 संघांमध्ये असेल पुढील मॅच. एकंदरीत या मॅचचा रिझल्ट येणं अजूनही बाकी आहे. क्रिकेट हा नेहमीच एक अनिश्चिततेचा खेळ राहिलाय. मगाच्याच सामन्यामध्ये जसं आपण पाहिलं होतं की 61चा पाठलाग करायचा होता. जवळपास शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली आणि तदनंतर मात्र एक छोटीशी चुकी तिकडे मात्र अंकुर सिंग कडून झाली. एक स्लोअर 1 लेग कटर हाताळण्याचा प्रयत्न आणि त्यावर समाधान अहिरेकरचा आपण षटकार पाहिला. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान पंच रमाकांत पवार सरांच्या माध्यमातून अतिरिक्त धावेची घोषणा पुन्हा एकदा. एकेरी धावेची वाढ होती स्कोरबोर्डवरती. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल सुद्धा खूप चांगलं काम करतंय. विशेष सहकार्य या स्पोर्ट्स स्पर्धेला श्री साई स्पोर्ट्स अर्थात SSS, त्यानंतर मयूर स्पोर्ट्स, त्याचबरोबर स्पोर्ट्स फ्लेक्स, थंडर स्पोर्ट्स, 4 स्पोर्ट्स आणि यावेळेला प्रथमेश यशवंत पवार ब्रँडेड सिक्सर षटकार. वाढवणारा हा सिक्सर आपल्याला पाहायला मिळेल. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका आणि बॉल मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार. ओव्हरची समाप्ती होते. पुन्हा एकदा षटकाराने
आणि तदनंतर आता सध्या आपण इक्वेशन जर पाहायला गेलं, या मॅचचं समीकरण जर पाहायला गेलं तर मला वाटतं 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावांची मात्र आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी विक्रोळी टीमला. आमचे प्रेक्षक बघा अगदी स्माईल आहे काही चेहऱ्यावरती, काही चेहऱ्यावरती मात्र थोडंसं निरागस स्माईल आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व लहान खेळाडू आहेत, लहान क्रिकेटचे चाहते आहेत, ते सुद्धा आज मैदानावरती आहेत. अगदी या वेळेला मात्र मनगटी फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅटची इनायर एज घेतो आणि बॉल मात्र मिडविकेट क्षेत्राकडे. काही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती मात्र गंभीरता सुद्धा आपल्याला बघायला मिळाली, कारण काही जे चाहते आहेत ते शिफा स्ट्रायकरसाठी इकडे आलेले आहेत आणि सध्याच्या घडीला विक्रोलियन संघाचं मात्र पारडं थोडंसं जड आहे. यानंतर पुढील दोन्ही टीमने रेडी राहायचंय. जसा हा सामना संपेल या वेळेला मात्र हुक केलाय बॉल, 1 बाउंड 4 धावा, कडक कडकडीत प्रहार, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय नाना या वेळेला मात्र बॅटचा चेहरा थोडासा खाली ठेवला, कारण थोडंसं असं वाटलं असेल रिस्क उचलली जाऊ शकते, हवेत फटका खेळला तर कॅच होऊ शकते, विकेट गमावली जाऊ शकते आणि त्यामुळे बॅटचा चेहरा खाली ठेवत चौकार मिळवून समाधानी राहिले. परंतु त्यानंतर मात्र आता हा डॉट बॉल हुसेनच्या गोलंदाजीवरती, एक सिंगल एक चौकार आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. 3 चेंडू 5 धावा, 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं, आक्रमक क्रिकेट खेळलं, संयमी क्रिकेट खेळलं, चौकार षटकारानंतर सिंगल सेन्सिबल क्रिकेट. पुन्हा एकदा मात्र मनगटी फटका पाहायला मिळतोय. उच्च कोटीचं मात्र क्रिकेट प्रथमेशने खेळलेलं आहे, मग ते लेदर बॉलचं असो, टेनिस बॉलचं असो किंवा मग रबर बॉलचं असो. आम्ही वांद्रेकर ढोल ताशा पथक सुद्धा खूप चांगलं काम करताना आपल्याला अनुभवायला मिळतंय. थोडीशी विश्रांती मात्र त्यांनी घेतली आहे. आम्ही वांद्रेकरचे जे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा क्रिकेटचा आनंद मात्र आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूला घेत आहेत. या वेळेला पुन्हा एकदा मात्र मंगेशच्या बॅटमधून एक मिस टाइम स्ट्रोक येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे मात्र या फटक्यावरती साहिल सावंत मात्र झेल पकडतोय आणि मंगेशला माघारी परतावं लागेल. विकेट नंबर 3 आली आहे आणि विकेट सोबत मात्र डीजे ला मिळेल संधी. एक सुमधुर संगीत ऐकूया, काही क्षणातच परत येऊया. धन्यवाद. मिळाली, कारण मला वाटतं कुठेतरी मंगेशला हा सामना संपवूनच मैदानाच्या बाहेर यायचा होतं. परंतु या वेळेला या कॅच सोबत साहिल सावंत अगदी चिखलातून पाण्यातून मार्ग काढत बघा आमच्या डगआउटमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. विक्रोळीचे चाहते तिकडे आपल्याला सर्व त्यांचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. उजेर शेख आहे, निखिल जाधव आहे, प्रितेश जोशीला आपल्याला पाहायला मिळतंय, सौरभ सुभाष अंकुश सुद्धा तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. असे बरेच खेळाडू आहेत जे विक्रोळीसाठी मात्र कित्येक वर्ष आपलं योगदान देताना आपल्याला बघायला मिळाले. संदीप पवार तिकडे आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, अमित कोरी, मॅन फ्रॉम चुनाभट्टी. अमित कोरी सुद्धा गेले कित्येक वर्ष विक्रोळीसाठी खेळतोय. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. मागील दोन्ही ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर षटकार आलाय आणि याही शेवटच्या बॉलवरती अमित कोरीच्या बॅटमधून आणखीन एक बिग हिट, आणखीन एक धर्मवीर षटकार.
सोबत आणखीन एक आनंदाची बातमी, आतापर्यंत आजच्या दिवसासाठी 1,00,000 प्रेक्षकांनी प्रोलिंग स्पोर्ट्स वरती ही स्पर्धा पाहिली आहे. जर स्पर्धा आवडली असेल, आयोजन आवडलं असेल आणि प्रोलिंग स्पोर्ट्सचं काम आवडलं असेल तर आपण जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया धर्मवीर चषक 2025च्या या दिवसासाठी. आमच्या तमाम क्रिकेट रसिकांचं जे प्रोलिंग स्पोर्ट्स वरती ही स्पर्धा पाहतायत त्या सर्वांचं आम्ही आभारी असणार आहोत. त्या सर्वांचे हार्दिक स्वागत असेल. काही चेंडूंचा खेळ आणि धावांचा खेळ, 3 धावा गरजेच्या आहेत 6 चेंडूमध्ये. आणि या फटक्यासोबत मात्र हा सामना होईल समाप्त. फ्लॅट शॉट येतोय प्रथमेश पवारच्या बॅटमधून, हा विजयी षटकार आणि हा सामना जिंकलाय विक्रोलियन्स. विक्रोली टीमने गाठली आहे ती सेमीफायनल नंबर 2. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घोषित करतोय, ते घेण्यासाठी लगेच यायचं आहे. विजेत्या संघातील प्रथमेश पवार नाना आपण या ठिकाणी यायचंय. पराभूत संघातील अशरफ खान आपण यायचं आणि फिल्डिंगसाठी वसीम आपण यायचंय. तिघांनाही विनंती असेल पुरस्कार घेण्यासाठी या. देव फाउंडेशनच्या माध्यमातून आणि या विभागाचे विभाग प्रमुख कुणालबाई सरमळकर यांच्या माध्यमातून 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा होतोय. त्यात नातीर नैतिक भवानी शंकर दैमा याला 10वीला 91% मिळालेत, त्याचा सन्मान केला जातोय. कुणालबाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. तसेच या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी शशिकांत सावंत शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. या धर्मवीर चषकात आलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला नाना आपण यायचंय, वसीमबाई आपण यायचंय आणि अशरफबाई. सर्वप्रथम वसीमबाई, अशरफबाई. सुनंदा कदम मॅडम, त्याचबरोबर साक्षी काळे मॅडम आणि सर्वप्रथम वसीम या ठिकाणी येत आहेत. तरुण बिष्ट आपण इकडे यायचं. तरुण बिष्ट सर्वप्रथम साक्षी काळे मॅडम या ठिकाणी आहेत, अर्चना कांबळे मॅडम या ठिकाणी आहेत आणि सुनंदा कदम मॅडम या ठिकाणी धर्मवीर चषकासाठी उपस्थित आहेत. सर्वप्रथम हा फिल्डिंगसाठीचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय आणि वसीमबाई या धर्मवीर चषकाच्या निमित्ताने मयूर स्पोर्ट्सचा एक ब्रँडेड टी शर्ट दिलं जात आहे. वसीमबाई यांना कांदिवली परिसरात एक जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांना हा पुरस्कार या सगळ्या रणरागिणींच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. त्यानंतर पुरस्कार पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच अशरफबाई या मुंबईच्या सिक्सर किंग